कमल पुष्पाच्या मार्केटिंगचं कामकाज। या ठिकाणी त्यांनी केळी एक सोलून दाखवलेली आहे, जी चांगली एक्सपर्ट वन क्वालिटीचं जी केळं आहे त्याचा वास काकडीसारखा येतो। त्याने घेतला, मी घेतला आणि आमच्या इनबाईने घेतलेला आहे। पहा किती जलद कामकाज सुरू आहे। कामामध्ये हायगाई करून चालत नाही। एक जण माल आणण्याचं काम करत आहे, घड उतरवण्याचं काम करत आहे। दोघं जण, एक जण कॅरेट भरत आहे, एक जण कटिंग करत आहे। अशा प्रकारे या आपल्या आवडी शहरातील केळीचं कामकाज सुरू आहे। पहिलाच लॉट। ओके, छान। कुठलाही व्यापारी माल घेताना खात्रीशीर चांगला बघूनच घेतो। जर का खराब असेल तर तो घेत नाही। पहा अशा प्रकारे हे जे केळ तुम्हाला दाखवलं जात आहे, हे केळ या कामगारांनी सोडलेलं आहे, वास घेतलेला आहे, आम्हाला देखील साथ दिलेला आहे। पांढरा भाग आहे। कोणत्याही प्रकारचं ह्या केळाला चिलिंग अथवा रोगराई नाही। त्यांना देखील खूप आनंद आहे, मला देखील खूप आनंद आहे। भगवंताची कृपा आहे आपल्यावर, तुम्हा सर्वांचे शुभ आशीर्वाद आहेत। ठीक आहे। हां, चांगल्या केळाचा वास हा काकडीसारखा येतो आणि आतील भाग पांढरा असतो। जर का आतील भाग तांबडा असेल तर तो माल थोडा खराब आहे असं समजला जातो आणि बाजूला काढला जातो। आता उर्वरित भाग आपण पाहूया। वजन काट्याची आपण खात्री करून घेतलेलं आहे। आमचा घरचाही वजन काटा आहे आणि त्यांचाही वजन काटा, दोन्हीचं आकडे जुळतात। ओके, ठीक आहे। तुम्हाला सांगितलेलं आहे 21 किलोचा कॅरेट भरलं जातं, 21,500चं कॅरेट भरलं जातं। त्यातील 500 हे पाण्याचं वजन असतं आणि 19 किलो हे मालाचं वजन असतं आणि राहिलेलं वजन हे मोकळ्या कॅरेटचं असतं। पहा, तुम्हाला या ठिकाणाहून प्रत्यक्ष आवडी शहरातील कमल पुष्प दर्शन देत आहे। अवश्य आवडी शिवारात यावं। केळी काढण्याचं कामकाज सुरू आहे। पुढील टप्प्यामध्ये किंवा आज जरी आला तरी तुम्हाला केळाच्या फण्या खायला मिळतील। या, खावा आणि यथेच्छ तृप्त होऊन जावा। फ्रीमध्ये आपणाला केळ्याची फणी दिली जाईल। ओके, आमचे दक्षिण भारत सहलीचे संयोजक मुळे साहेब या ठिकाणी आलेले आहेत। ते आपल्या केळीच्या मालाबद्दल सांगतील। सांगा सर, कसं वाटतं तुम्हाला? का माल आता बघण्यासारखं म्हणजे एक नंबर, रानाच्या मानानं माल इतका एक नंबर आहे की न सांगण्यासारखं आहे ते। ओके, अतिशय उत्तम प्रतीची क्वालिटी आहे। गोल्डन जातीचा माल आहे। ओके, थँक्यू। तुम्ही आमच्या मालाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला, नावाजलं, त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो। आणि विशेष म्हणजे आमचे हे कामगार देखील खुश आहेत, गोल्डन माल आहे म्हणतात। ठीक आहे, आपण पुढचा भाग बघूया। हां हां, ज्या केळाचा वास काकडीसारखा येतो त्या केळाला गोल्डन केळ म्हटलं जातं। पहा, गोलाची फन्नी, एक फन्नी में 32 केला। हां, ओके ओके, हां 3 डझनाची फंद, हां 32 केला आहे। हाँ, हां, 3 डझन मध्ये बसत। 3 ओके. डझनाची फंद दाखवा जरा 3 डझनाची फंद। हां 3 डझनाची ही फणी आहे। आपल्या या कामगाराने देखील सांगितलेलं आहे। ओके, छान, नाईस। ट्रीटमेंट पण चांगली आहे. यूपीतील कामगारांना देखील आवडी शिवारातील केळाचे घड पाहून, केळाची फणी पाहून खूप आनंद झालेला आहे। ते गोल्डन केळ आहे असं म्हणतात, कारण त्यांचे पारक आहे, ते काय आजच काम करत नाहीत। पहा आता बघा कशा प्रकारे ही फणी कट करतात। अशा प्रकारे जळगाव, गुजरात सभी मध्ये काम करले आहे। हां जळगाव, खानदेश, जळगाव खानदेशला काम केले। हां, यांनी भरपूर ठिकाणी कामं केलेली आहे। जळगाव, खानदेश, हां, यांचा पेशाही आहे आणि ही फणी काढण्याची कला आहे, कोणालाही जमत नाही। पहा त्यांच्याकडे वस्त्र आहे। हां, अशा प्रकारे 3 डझनाच्या फण्या आहेत। रेट काय चाललाय? आमच्या विनायकनं आणि विनायकच्या टीमनं चांगल्या प्रकारे केळीची देखभाल केलेली आहे। मी त्यांना सांगितलेलं आहे, बाळांनो काळजी करू नका, पण करत राहा। आता हे कामगार देखील, मला माणसं खुश पाहिजेत, माणसांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला तर मला समाधान मिळतं। पैसा येतो जातो, ठीक आहे, तोही पाहिजेच आपल्याजवळ। हे सगळं पैशासाठी चाललेलं आहे। दर लागेलच असं नाही। 2-3 महिन्यापूर्वी दर नव्हता केळीला, आता जरा दर बऱ्यापैकी आहे। पाण्यात काय घालताय?
चिक होते धुर्रा होते तो सगळा बघ. हां आता बघा ह्या टपामध्ये पाणी घेतलेलं ह्या पाण्यामध्ये काही केमिकल वगैरे काही नाही, फक्त झाडावरील पडलेला केळावर पडलेला चीक वगैरे या पाण्यामध्ये मी निघून जातो आणि केळी स्वच्छ होऊन त्या कॅरेटमध्ये भरली जातात. वजन काटा समोर आहे. समजा प्रमाणापेक्षा जास्त घेतलं तर कॅरेट बसत नाहीत, म्हणून योग्य मापामध्येच आमचे शेजारचे संयोजक आमचे दक्षिण भारत सलेचे मुडेसाहेब वजन काटा बघत आहेत, ते देखील खात्री करून घेत आहेत. त्यामुळं या ठिकाणी कोणत्याही प्रकारची फसवाफसवी किंवा लूट नाही हे मला लक्षात आलेलं आहे. 120 कॅरेट त्याने आणलेले आहेत. शेजारी देखील आमच्या या केळीच्या कौतुक करत आहेत, कारण या ठिकाणी कुरडू उगवत नव्हता, मालरान आहे. त्या ठिकाणी सर तुम्ही चांगल्या प्रकारे ही केळी पीक घेतलेलं आहे. फोटो टाकतात ना साईडला. एक उत्सुकता असती पहा. कामगार देखील जोड केळ म्हणतो ना आपण, जुळं भाव जुळं मुली वगैरे त्यातलं जुळं केळ, दोन मुलगी होते दोन हां हे जुळं केळाचा फोटो घेत आहेत. कसला केला चलत नाही. ओके ते देखील फोटो सेशन करत असतात आपल्या मालकाला दाखवण्यासाठी. केला नाही चलत कर. हाँ ना फिर से बोलो 2 केला के बारे में बोलो. दो जोड़ा केला नहीं चलत. ये हमचे कामगारला हमचे व्यापारीला नाही चलत. अच्छा ओके पैसाला की काय म्हणते कि हमको 2 पोरगा होएंगे 2 मुलगी होएंगे, हाँ। असला बदी नहीं चलता है. दर्जनती एक केला लेना तो 10 रुपये का, और एक केला 2 केला एक साथ में देंगे, उसको एक ही गिनेंगे. अच्छा हाँ ओके ओके अच्छी बात कही है केला के बारे में. मैं भी इनके पास हूँ. हाँ देखो हमारे कमल पुष्पा का जो बैग है वो कैसे निकाली जाती है. हा माल लोकलला दिलेला आहे, लोकांच्यासाठी केला आहे. एक्सपोर्टला फॉरेनला द्या आणि त्यांच्या मुखात घाला आणि त्यांचं पैसे वरच्यावर जावा, त्यापेक्षा आपल्या इथल्या इथं पैसे ना देणार. रिलायन्स को गया दुबई सौदी पहुंचणार बार पैसा मिळणार. हमचे पसी काय तुरंत पैसा घेऊन जावा. अपना काम असला आहे. ओके 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 ठीक है. हाँ 2 रुपया कम मिलने दो मगर नगद मिलने दो. अच्छा ओके ओके एका फणीमध्ये 32 केळं आहेत. ठीक आहे, भगवंताची कृपा आहे. प्रामाणिकपणे सर्वांनीच काम केलेलं आहे, सर्वांनाच त्याचं फळ मिळत आहे. मला देखील खूप आनंद होत आहे, कारण बाहेरच्या लोकांनी कौतुक करणं त्याच्यासारखं दुसरं काय हे पुण्य नसतं किंवा शब्द नसतात त्याच्यापुढं.